असतील, भीमा चेअरमन असेल, थोरातनामा असेल, कमरुद्दीन काजी असतील, नारायण देशपांडे असतील, या सगळ्यांनी या तिघांच्या साक्षीनं सुरुवात केली. नंतर मोठे दादांना साथ दिली, नंतर बाळदादांना साथ दिली. अकलूजचा विकास करत असताना कायम नेते मंडळींनी दूरदृष्टी ठेवली आणि जे काही 25 वर्ष पुढे आहे ते आणण्याचा प्रयत्न आपल्या गावामध्ये कायम केला. मगाशी भाषण करताना या ठिकाणी सांगितलं की 1972 साली की अकलूज वाढणार आहे, व्यापारीकरण होणार आहे कारखान्यांवर, त्यामुळे गावाला टाउन प्लॅन लागू झाला पाहिजे म्हणून आदरणीय सरकार मर्चेंनी, मोठे दादांनी या ठिकाणी टाउन प्लॅन आणला. त्यानंतर आदरणीय बाळदादांनी आपली ऐतिहासिक किल्ल्याची भूमी, याला इतिहास आहे, यादवकालीन इतिहास आहे, तो जपला पाहिजे. ज्या ठिकाणी आता गाव हागणदारीला जात होतं त्या किल्ल्याचं सुशोभीकरण केलं आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या मालकीचा किल्ला बनवला. आज लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट द्यायला येतात. एवढ्यावरच बाळदादा थांबले नाही. बाळदादांनी प्रत्येकाचे गुण हेरले इथले. तरुणांना काम मिळालं पाहिजे, हाताला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागा होत्या, ग्रामपंचायत मालकीच्या जागा होत्या, काही गोष्टी जुन्या मी आवर्जून सांगतो. कारण का अलीकडे इंग्लिश भाषेमध्ये जेन झी म्हणतात, म्हणजे 18 ते 25 वयोगटातली जी मुलं आहेत, सायजीच्या वयाची जी मुलं आहेत, त्यांना हा जुना इतिहास माहीत नाही. आमच्या पिढीपर्यंत आम्ही बघितले बदलताना आपण, किंवा त्याच्या मागच्या पिढीने पूर्ण बघितलेलं आहे. आज जर जुनी पाणी टाके महावीर पथावरची, त्या ठिकाणी सुरुवातीला आदरणीय दादांनी गाळे बांधले. सरकार मर्चेंचा कर्मवीर बाबासाहेब आणि पाटलांचा पुतळा आहे, तिथं गाळे बांधले आणि बहुजन समाजातील मुलांना व्यवसाय करण्याची पहिली संधी कोणी दिली असेल तर ती बाळदादांनी दिली. एक काळ असा होता, तर आमच्या पिढीला माहिती आहे की अकलूजमध्ये टीव्हीच दिसायचा. 100 फुटी अँटेना उभा करायला लागायचा, तेव्हा थोडं मुंग्या त्यातून चित्र शोधून काढायचा आणि टीव्ही बघायला, अशी परिस्थिती होती. आदरणीय दादांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मागे लागून अकलूजला पहिलं दूरदर्शन केंद्र ग्रामपंचायत लेवलला तालुक्याच्या ठिकाणी असायचे, तर अकलूजला पहिलं दूरदर्शन केंद्र आणलं. प्रत्येक घरात टीव्ही बघायला मिळाला. जानकर साहेब तुम्हाला आठवत असेल, किशोरकांना आठवत असेल, किंवा तुमच्या सिनियर पिढीला आठवत असेल, त्या काळी टीव्ही किती महाग होता. भारतात स्मगल होऊन येतात टीव्ही आणि मग ते आपल्याला घ्यायला लागतात. म्हणून सर्वसामान्य माणसाला टीव्ही बघता येत नाही, सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला टीव्ही बघता यावा म्हणून बाळदादांनी प्रत्येक चौकात एक टीव्ही संच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठेवला. अनेक लोकांनी पिढ्यांनी रामायण महाभारत त्याच्यावर बघितलं का नाही? चौकात गर्दी असायची ती बघायला. का तर श्रीमंत घरातली माणसं जर टीव्ही बघत असतील तर माझा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्तीने सुद्धा करमणूक का केली नाही पाहिजे, त्याचा वेळ का घालवला नाही पाहिजे म्हणून ही सुविधा निर्माण करून दिली त्या काळात. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई आणि नागपूरमध्ये ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल होता, पुण्याला सुद्धा नव्हता, अजून सुद्धा सोलापूरला नाही, तेव्हा अकलूजमध्ये ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल केला. का तर माझ्या इथला खेळाडू निर्माण झाला पाहिजे, स्विमिंगपट्टू निर्माण झाले पाहिजे, ती बाळदादांनी त्यावेळेस केलं. नॅशनल लेवलचा स्विमिंग पूल या ठिकाणी आणला. प्रत्येक गोष्ट करताना सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केलं. आदरणीय मोठे दादांनी जोपर्यंत मंत्री होते जे जे कार्यालय आणता येते ते कार्यालय आणण्याचं काम केलं. मग MSCBचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कार्यालय असू द्या, PWDचं असू द्या, आपल्याला सिव्हिल कोर्टाचे काही काम असतील, प्रांत कार्यालयाचे काम असतील तर पंढरपूरला जायला लागतं. ते सगळं इथं अकलूजमध्ये निर्माण केलं. RTO ऑफिस स्वतंत्र, देशातलं एकमेव उदाहरण आहे की ग्रामपंचायत स्तरावर पहिलं RTO कार्यालय दादांनी अकलूजमध्ये निर्माण. मगाशी किशोर काका बोलले
की पालखी मार्गाचं रुंदीकरण कोणी सुरू केलं आहे तर ते दादांनी केलं. याच्या मागचा हेतू एवढाच होता दादांचा की जास्तीत जास्त वाहतूक जर इथून सहजासहजी निर्माण झाली तर आपल्या स्थानिक बाजारपेठेत माल बाहेर जाईल आणि बाहेरचा तिथं येईल. शैक्षणिक दृष्ट्या मुलं जी शिकायला जाते पुण्याला त्यांना यायला जायला सोपं जाईल. नोकरीनिमित्त जे जातात त्यांना यायला जायला सोपं होईल. वेळ वाचेल, पैसा वाचेल. प्रत्येक कार्यालय इथं का आणलं तर तुमचा पैसा वाचेल. आज विचार करा, प्रांत कार्यालयाची एखादी जर तारीख असती आणि पंढरपूरला ऑफिस असतं तर तुमचा अख्खा 2-2 दिवस वाया गेले असते. तिथं तारखेला जायचं, तारखेवरून माघार यायचा, अख्खा दिवस घालवायचा. या बारीक सारीक गोष्टीचा विचार केला आणि नुसतं एवढ्यावरच नाही, शासकीय ऑफिसच नाही, आदरणीय मोठे दादांनी कायम दूरदृष्टी ठेवली. मी तर समाजकारणामध्ये राजकारणामध्ये 1999-98 साली आलो. त्याच्या आधी सगळं बाळाला बघत जे जे काही शैक्षणिक दृष्ट्या आपलंच म्हणता आणता येईल ते आदरणीय मोठे दादांनी बाळदादांना बोलवून सांगितलं की हे करा आणि त्या शिक्षण संस्था आणायचं काम केलं. आज कृषी महाविद्यालय आपल्या इथे झालेलं, बीएड आहे, रेग्युलर सायन्स कॉलेज आहे, फार्मसी आहे, डी फार्मसी आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. का तर आपल्या भागातल्या मुलांना बाहेर जाता लागू नये. आणि आता अनेक वर्षाची मागणी होती की मेडिकलच्या दृष्टिकोनातून काम चालू झालं पाहिजे. दादांनी बैठक घेतली, गावातले सगळे डॉक्टर बोलवले आणि कुठलं काढलं पाहिजे मेडिकल. सगळ्यांनी सांगितलं नर्सिंग कॉलेज निर्माण करा. मग आपण नर्सिंगचे 3 अभ्यासक्रम सुरू, 4 अभ्यासक्रम सुरू केले. आज हजारो मुलं त्या नर्सिंग कॉलेजमधून बाहेर पडत आहेत. अभिमानाने सांगावं वाटतं की 100% मुलं ही आज जॉबला आहेत. 3 मुलं तर एक जे भारतातलं एम्स म्हणजे तर संशोधन केलं जातं अशा ठिकाणी 2 मुली नर्स म्हणून गेलेत. एक प्राध्यापक त्या ठिकाणी एम्स कॉलेजला प्राध्यापक म्हणून गेला. पुण्यामुळे शक्य झालं दादाला. नर्सिंगचे स्टुडंट्स असे तर होते की ज्यांना फीस सुद्धा भरता येत नव्हती. अशा परिस्थितीत मुलं येतात. त्यांना 4-4 वर्ष आपण फ्रीमध्ये शिकवलं. नोकऱ्या लागल्यावर पोरांनी पैसे भरले. तर आम्ही ह्याचा कधी गाजावाजा केला नाही. अनेकांचे दवाखाने केले तर त्याच्या दवाखान्याचा कधी बाजार मांडला नाही आणि मांडणार पण नाही. बाळदादांनी, शिवबाबांनी, मी, संग्रामानांनी, एम पाटलांनी अनेकांची जे दवाखान्यात सेवा केली तर त्याची आम्ही कधी स्टंटबाजी केली नाही, करणारही नाही. आयुष्यात कुणाच्या दुःखावर पंखर घालायचं काम आम्ही केलेलं नाही. ती सेवा म्हणून आम्ही करतो आणि करत राहणार आणि आयुष्यभर करत राहू एवढंच सांगतो. या अकलूजमध्ये जानकर साहेब फक्त एकच सर्जन यायचा राहिला. बाकी सगळ्या प्रकारचे सर्जन आहेत बाहेर पुढे जायला. न्यूरो सर्जन फक्त नाही. अनेक डॉक्टर मंडळी आहेत तिथे बसले. कशामुळे आली सगळी डॉक्टर मंडळी अकलूजमध्ये? प्रेम, सहकार्य, सगळ्या गोष्टीचं सहकार्य मिळते या ठिकाणी. आज सुरक्षा आहे. जवळजवळ अकलूजमध्ये अनेक डॉक्टर जवळजवळ 150 जास्त डॉक्टर आहेत. आपले दवाखाने व्यवस्थित चालत आहेत आणि दर 6 महिन्याला एक नवीन दवाखाना अकलूजमध्ये उघडला जातो आणि ते यशस्वीरित्या चालवलं जातं. नाना बरोबर आहे का? जर दुसरं काही असतं तर आली असती काही म्हणजे त्यांनी सेवा बजावली असती, एवढी व्यापारी निर्माण झाली असते का गावात? मला त्या विषयात घुसायच नाही, घुसणार पण नाही आहे. माझ्या थोरल्या बहिणीने मला माझ्याकडून शब्द घेतलाय, प्रेमती तुझ्या तोंडाला खोलवला. ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी मग सगळाच कार्यक्रम करतो. त्यांनी शांत राहायला सांगितले म्हणून प्रेमाचं भाषण करतो आजकालच्या सगळ्या. शेवटच्या दिवशी येतीलच त्यांचा आदेश घेऊन काय बोलायचं. 45,000 विद्यार्थी शिकतात आपल्या अकलूजमध्ये.
2,500 शिक्षक आहेत. 2,500 शिक्षकांचा पगार घेतोय तो, त्याची बाजारपेठेत उलाढाल होती. ती कुणामुळे होती याचा विचार करत नाही. कारखान्याची उलाढाल होती. नुसतं शेतकऱ्यांचं पेमेंट 250 कोटी जाते. म्हणजे काय उलाढाल होत असेल आपल्या गावामध्ये. अकलूजमध्ये या जिल्ह्यात काम केलेले अनेक अधिकारी रिटायरमेंट नंतरचं सगळ्यात निवांत शहर कुठलं तर अकलूज म्हणून इथं प्लॉट घेतात आणि इथं राहतात आणि इथं आपल्या मुलांना इंदापूर तालुका असू दे, इकडं शेजारी माडा तालुका असू दे, मान मसवड तालुका असू दे, सांगोला तालुका असू दे, इथले अनेक व्यापारी अकलूज मध्ये येऊन स्थायिक झाले. आज सोन्या चांदीची दुकानं सगळ्यात जास्त कुठली मान तालुक्यातली आणि सांगोला तालुक्यातली आणि आटपाडी तालुक्यातली अकलूजमध्ये. जे कोण काय बोलतंय तसं असतं मंडळी आली असती काय एवढी मोठी मोठी दुकानं फाटली असती का. एक तर पंढरपूरचे मी त्यांच्या दुकानात उद्घाटन केलं तर ते इथं पंढरपुरात मध्ये नसतात. 30 वर्ष झाले ते नेपाळमध्ये राहते. नेपाळमध्ये सोन्या चांदीचं दुकान आहे. त्यांनी पंढरपूर तालुका सोडून अकलूज निवडला आणि अकलूज मध्ये दुकान टाकलं. काय टाकलं तर इथं सुरक्षित आहे, हमी संरक्षणाची. इथं काय होणार नाही की नेपाळमध्ये बसलेल्या व्यापाऱ्याला कळतंय आणि इथले लोक काय तर बोलतात. 48 दिवस आपण उपोषण केलं. तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं उपोषण. दादांसहित सगळ्यांनी केलं. आज जे नगरपालिका इलेक्शनला उभे आहेत किंवा त्याचं नेतृत्व करते त्यातला एक जण जर उपोषणाला आला होता का विचार करा. आज पद मिळवायचं म्हणून हे सगळे आमच्या बोलत सुटले. इलेक्शन लावलं. एक किस्सा सांगतो मी. जेव्हा अकलूजचा उत्सव पण झालो, माझ्याबरोबर विठ्ठलराव गायकवाड झाले, दादा मोरे झाले, नंदकुमार रास्ते झाले. या तिघांनी नेतृत्व केलं गावचं आपल्या. हे नेतृत्व करत असताना जेव्हा ग्रामपंचायतचं इलेक्शन लागणार होतं तेव्हा माळशिरसला आम्ही बसलो होतो, फॉर्म भरत होतो बाळदादांनी. दत्ताप्पा वाघमारे, अण्णा कुलकर्णी, दत्ता पवार यांनी सांगितले की दादा आपण गावाच्या गावात कशाला भांडायचं. तेव्हा शेना आणि आमचं भांडण जोरात वैचारिक मध्ये. किती दिवस भांडायचं आहे गावासाठी एकत्र येऊ. शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा. बाळदादांनी माझ्यासमोर त्यांना सांगितलं की यावेळेस तुम्ही माघार घ्या, पुढच्या वेळेस आपण नक्की विचार. आणि त्या सगळ्यांनी मान दिला दादाला. मान दिल्यानंतर आपण सलग शिवबाबा जोपर्यंत सरपंच होता तोपर्यंत सेनेचे 1-2 ग्रामपंचायत सदस्य केले. ही प्रेम आहे या गावाचा एकामेकावर असं. वैचारिक मतभेद किती असू द्या तर गावचा विकास झाला पाहिजे. गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आम्ही कधी एकामेकाच्या विरोधात विष काढवलं नाही. कोणत्या खालच्या स्तराला जाऊन एकामेकावर बोललो नाही. कारभारावर टीका केला आणि ती संस्कृती अजिबात कोणी घालून दिलेली नाही. मोठे दादांचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. संयम ठेवा आणि आपापलं काम करत राहा. तेच आम्ही पाहिलेलं आहे. मी सरपंच असताना गावात 6 जिल्हा परिषद शाळा होत्या. 6 जिल्हा परिषद शाळा असताना त्या शाळेमधली सगळी मुलं खाली बसून शिकत. खाली बसून शिकत असताना त्यावेळेस मी सांगितले एक सुद्धा वाढदिवसाचा पोस्टर कुणी गावात लावायचा नाही. जेवढा पोस्टरला खर्च करताय तेवढा बेंचला तुम्ही पैसे द्या, त्याच्यावर तुमचं नाव टाका. अशा अकलूज मधल्या 6च्या 6 जिल्हा परिषद शाळा ज्यावेळेस शासन बेंच देत नव्हतं, वह्या पुस्तकं देत नव्हतं, ड्रेस देत नव्हतं, त्यावेळेस या गावातल्या तुम्ही नागरिकांनी कार्यकर्त्यांनी बेंचेस दिले आणि जिल्हा परिषद शाळेची पुढं बेंचवर बसून शिकायला. डिजिटल शाळा महाराष्ट्रात कुठं सुरू झाली तर ती पहिली अकलूजमध्ये सुरू झाली, आपल्या कौलारू शाळेमध्ये.
त्याच पद्धतीनं आपण वह्या फ्री दिल्या, पुस्तकं फ्री दिली, पेन सहित दप्तर असेल कपड्यासहित मुलांना दिलं. नंतर शासनाच्या योजना आहेत. मगाशी मी म्हणलं 25 वर्ष पुढे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. राज्यातली पहिली ग्रामपंचायत जी कॉम्प्युटराइज झाली, बिलं सगळी कॉम्प्युटरवर निघायला. दादांनी एक पेंडा काढून दिला होता आपल्याला, मोठ्या दादांनी, आणि तो अजूनपर्यंत ठेवलाय आपण काय की आम्ही किंवा ते ग्रामपंचायत बॉडी घेऊन नगरपालिका सदस्य कोण निर्णय घेणार नाही, जे विचारायचं आहे ते जनतेला घेऊन करायचं. आदरणीय दादांनी मी उपसरपंच झालो त्यावेळेस पहिली बैठक शिवरत्न बंगल्यावरती घेतली. गावातली सगळी लोक आली आणि गावातल्या लोकांना विचारलं काय करायचं, तुम्हाला गावात काय काय असलं पाहिजे. प्रत्येकाने मुद्दे मांडले. कोणी सांगितलं स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे, प्रत्येकाने मुद्दे मांडले. त्या ठिकाणी काजी गल्लीतले वयस्कर ग्रस्त होते. मला वाटतं ते ह्याचं काम करायचं, गफूर मिस्त्री गौंडी काम करायचं. तासभर सगळी घमासान चर्चा झालेली, हे पाहिजे, तो बगीचा पाहिजे, तिथं रस्ता पाहिजे, एवढा रस्ता झाला पाहिजे, ते झालं पाहिजे. गफूर मिस्त्री उठले आणि म्हटले दादा आम्हाला काही कळत नाही बा, की पॅरिस का फॅरिस काय तसं आपलं चाललं पाहिजे. मग अकलूजचा बायपास झाला. गावात टपऱ्या होत्या, त्या टपऱ्या निघाल्या पाहिजेत, गाव घाण दिसते असं म्हणून सगळ्यांनी मांडलं. सगळ्या टपरी धारकांना बोलवलं आणि आपण गाळे बांधून देऊ म्हणून सांगितलं. 6 महिन्याच्या गाळे बांधून देऊ म्हणून सांगितलं आणि तुमचं पुनर्वसन करू. हे करत असताना लोकांच्या मागं खंबीरपणाने कोण उभं राहिलं? आदरणीय बाळदादांनी त्यावेळेस सगळ्यांना पदपोड रोटा केला. ते गाळे वगैरे राहिले शिक्षण प्रसारक मंडळाचे, मार्केट कमिटीचे, त्याच पद्धतीनं अकलूज ग्रामपंचायतीचे गाळे वगैरे आहेत. आज ताट मानाने सगळीच्या दुकानात बसतात. 1005 गाळे शिक्षण प्रसारक मंडळ, ग्रामपंचायत, आता नगरपालिका आणि मार्केट कमिटी, ही 1000 वेगळी आणि त्यांच्या दुकानात असलेली कामाला वेगळी. एकूण 5000 लोकांना आम्ही रोजगार दिलाय. हा विकास आम्ही केलेला आहे गावात. तुम्हाला आठवत असेल सगळ्या पिढीला, त्या काळामध्ये सोलापूरला दंगली होत होत्या, महाराष्ट्रावर दंगली होत होत्या, तेव्हा आमचं जुनं एसटी स्टँडमध्ये सगळ्यात प्रिय दगडफेक करायला. कोणी उठायचं दगडफेक करायचं, लगेच गाव बंद करायला सगळ्यात सोपा मार्ग, मंडई बंद सगळं. की मी घेतलं, मोठ्या दादांचा सल्ला घेतला, बाळदादांचा सल्ला घेतला आणि जेव्हा नुकतंच आराराने स्वच्छता अभियान आणलं होतं आपल्या राज्यामध्ये, शौचालय बांधले पाहिजे. मी ग्रामसभा बोलवली आणि गावातली जेवढी सुशिक्षित बेकार मंडळी होती आणि ह्या कृत्यात असायचे ते सगळी बोलवली आणि त्यांना सांगितलं प्रत्येकाने जर 100 शौचालय बांधायला माणसांना प्रवृत्त केलं तर मागं तिथं नोकरी, मागं तिथं गाव. आज 113 पोरं नोकरी करतायत किंवा स्वतःचा व्यवसाय करतायत. म्हणजे वाईट मार्गातनं चांगल्या मार्गात आणले आम्ही पोरं. त्यांना 2 नंबरचे धंदे करायचं शिकवलं नाही किंवा 2 नंबरचा धंदा करायला प्रोत्साहन दिलं नाही. चांगल्या मार्गावर लावली. आज ताट माने करते. त्यातला एक इथं समोर बसलाय, अजित काय नाही कुठे आले, त्यानं 100 शौचालय बांधले. त्याला आता सगळे सर करते. हे बदल घडवला, उन्हाळा घडला, आदरणीय मोठ्या दादांमुळे भाग. कोविड काळामध्ये उपासमारीची वेळ आहे. गावातल्या 24,000 कुटुंबांना अन्नधान्य द्यायचं काम बाजारात केलं. पूर आला मुलीवड्यांना, 3 दिवस विस्थापित झाले. बरोबर ना बाबा? 3 दिवस बाबांनी काकींनी जेवण दिलं सगळ्यांना. शीतलने कपडे दिले सगळ्याकडे. लोकांच्या घरात पाणी शिरलं म्हणून लहान मुलांपासून बायकांना. त्याचं आम्ही जाहिरात केली नाही, प्रदर्शन केलं नाही. गेले कित्येक वर्ष
धार्मिक विधीमध्ये अकलूज मधल्या माता भगिनी इथं धार्मिक विधी असू द्या, नाहीतर राज्याच्या बाहेर असू द्या, नाहीतर राज्यात असू द्या, बाळाला नेहमी घेऊन जातात. त्याचा कधी गाजावाजा केला आणि करणारी नाही आमचं कुटुंब गाजावाजा. मागाशी जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना की दादांनी एक शिकवण घालून दिलेली आहे की जे करायचं ते तुम्हाला विचारून करायचं. त्या विषयावरती शेवटी येतो. परंतु अकलूज नगरपालिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचा अजेंडा काय आहे, तुम्हाला काय देणार आहे बाबांनी सांगितलं. परंतु अजून एकदा मी सांगतो, अकलूज मध्ये प्रत्येक झोपडपट्टी मधल्या माणसाला त्याचं हक्काचं चांगलं बांधकामाचं घर देणार आणि याच्या काळात आदरणीय बाळादादांनी जी सांस्कृतिक चळवळ उभी केलेली अकलूजमध्ये त्या मुलांसाठी अद्यावत असं सभागृह, सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी बांधणार आणि त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग सेंटर सुद्धा उभं करणार आणि त्यातून अनेक कलाकार या राज्याला देण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करू. जुनं एसटी स्टँड आहे, आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून बीओटी तत्वावर त्या ठिकाणी सुशोभित करून नवीन गाळे बांधून पिकअप शेड म्हणजे ज्या गावातल्या गाड्या तिथून जातात त्या आहे अशा ठेवून, तिथलं रिपेअर सेंटर आहे असं ठेवून एक गावाला सुंदर दिसत असं त्या ठिकाणी नवीन स्टँडची निर्मिती करणार. पुरणपुरा अधिकृत स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणावर देते. जुनं वाचनालय आहेच, परंतु अजून एक वाचनालय उभं करणार की ज्यात फक्त UPSC MPSCच्या परीक्षेची पुस्तकं असतील आणि लेक्चरच्या दृष्टिकोनातून जे काय उपलब्ध करून देता येते ते करण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला. आज सगळीकडे लाईटचे खांब तुम्हाला वर दिसतील, त्या सगळे अंडरग्राऊंड मध्ये करून त्याचं काम आम्ही करू. अकलूजला व्यापाऱ्यांचा शेअर बनवला. बाबा तुम्ही मला सांगा की आपली ग्रामपंचायत संपली, नगरपालिका आली, नगरपालिका आल्यापासून या ठिकाणी एक नगरसेवक आहे का तिथं? सगळे शासकीय अधिकारी का बरोबर? शासकीय अधिकारी समजून कोण आणता येतं? जानकर साहेबांनी सांगितलं, मग आम्ही काम बघत होतो का? गटरी साफ झाल्या पाहिजे, ते झालं पाहिजे, आम्ही बघत होतो, सांगत होतो. परंतु त्या अधिकाऱ्यांवर कोणाच दबाव होता ते आमचं ऐकायचं नाही, ही सगळ्या जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून रणजितदादांनी पाण्याची अडचण आहे म्हणून 500 कोटीची योजना आणली. आता सगळ्या नागरिकांना, इतर जमलेल्या कार्यकर्त्यांना आवर्जून सांगायचं आहे, तुम्हाला पटवून सांगायचं आहे सगळ्यांना, येत्या 2 वर्षामध्ये सगळं अंडरग्राऊंड ड्रेनेज होईल. मग वर तुमचे चकाचक रस्ते होतील, जसे पूर्वी होते तसे सिमेंटचे असतील, काही ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते असतील. परंतु अकलूजचा कोणताही कोपरा शिल्लक राहणार नाही, याची 100% ग्वाही तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी. तरुण पिढी इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्यावरती जे आहे अकलूज मधल्या आणि महिलांसाठी युट्यूबवर असते सगळे. जसं बाळादादांनी प्रत्येक चौकात TV लावला होता, तसं प्रत्येक चौकात ही जी बॉडी निवडून येईल तरुणांसाठी आणि महिलांसाठी मोफत वायफाय प्रत्येक चौकात द्यायचं काम आम्ही. गेले 5 वर्ष रणजितदादा पाठपुरावा करतात. मागच्या महिन्यातच त्याची मंजुरी आली. आपला सरकारी दवाखाना पण पोहोचले. दादा मंत्री असताना तो 100 बेडची मंजुरी मिळाली, परंतु जागा अभावी त्याला वाढ करता येत नव्हती. आता ती जागा हस्तांतराची प्रक्रिया कलेक्टर ऑफिसला चालू आहे, लवकरच होईल. आणि आपल्या क्रीडा पोलीस कॉलनीच्या तिथं समोर अद्यावत असं आणि सगळ्या उपचाराचं शासकीय 100 बेडचं हॉस्पिटल आपण उभं करणार आहोत. गावामध्ये जास्तीत जास्त जिथं जिथं मागणे अडचणीचं ठिकाण आहे, वैयक्तिक शौचालय बांधता येत नाही, अशा प्रत्येक ठिकाणी
शौचालय, सार्वजनिक शौचालय उभे केले जाते. गावातल्या महिलांसाठी अकलूजमधल्या महिलांसाठी बचत गटांसाठी ट्रेनिंग सेंटर उभं केलं जाईल. दरवर्षी 100 महिलांना जिथं जिथं भारतामध्ये मोठी प्रदर्शन भरते, मशिनरी बघायला मिळते, नवीन व्यवसाय कसा करायचा, हा व्यवसाय कसा वाढवायचा, दरवर्षी 100 महिलांची ट्रीप काढली जाईल, दाखवून आणलं जाईल. आल्यानंतर बँकेचा पाठपुरावा केला जाईल. बँकेचा पाठपुरावा करून त्यांना त्याच्या मशिनरी देऊन त्याच्यावर थांबणार नाही. अकलूजमधल्या मोक्याच्या ठिकाणी बचत गटासाठी बचत भवन उभं करणार आणि त्यांचा माल त्या ठिकाणी विक्रीत ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. इंडोर स्टेडियम बांधणार आहे. क्रीडा संकुलच्या मागं आपण इंडोर स्टेडियम उभं करणार आहे. आणि एका मुलीवर जर शस्त्रक्रिया केली कुटुंबाने, त्या कुटुंबातला जन्मलेल्या मुलीला दरवर्षी नगरपालिकेच्या माध्यमातून, दरवर्षी नाही, एकदा ऑपरेशन केल्यानंतर 10,000 त्या मुलीच्या नावे ठेवणार. ते 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर ते पैसे जे व्याजासहित असतील ते पण नॅशनलाइज बँकेत ठेवणार आणि त्या मुलीच्या नावाने. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जयशंकर उद्यान या सगळ्या पुतळ्यांचं पूर्णाकृती पुतळे आपण उभे करणार. तसेच अहिल्या देवींचं आणि बसवराज महाराजांचं सुद्धा स्मारक आपण अकलूजमध्ये उभं करणार. गेल्या अनेक वर्षाचं मागणी बौद्ध उद्यान आपल्याला हे करायचं आहे, विहार उद्यान आणि तिथं विहार करायचं आहे. आदरणीय रणजितदादांच्या आमदार फंडातून त्याच्या वॉल कंपाऊंडला आपण 30 लाख रुपये दिलेले. माझ्या ह्याच्यातून सुद्धा इलेक्शन लागायच्या आधी आपण खासदार फंडातून दिलेले आणि तुम्ही सगळ्यांनी आता तो डिझाईन फायनल केलेला आहे. तर आपल्या भागातील सर्वोत्कृष्ट असं बौद्ध विहार त्या ठिकाणी उभा करण्याचं काम आपण येत्या 5 वर्षामध्ये करणार आहे. 5 वर्ष तर अजिबात लागणार नाही, तर 2 वर्षातच. आणि मग मी जसं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, मी जेव्हा पहिल्यांदा उपसरपंच झालो तेव्हा मोठोदादांनी आणि बाळदादांनी माझं तिकीट फायनल केलं आणि मला बोलवून घेऊन सांगितलं, त्या गावातला प्रत्येक माणूस आपला, विरोधकाचा असं सांगितलं. आणि बाहेरची लय जण यायला लागले, त्यांना गाव आमचं आपलंच वाटायला लागले. त्यामुळं शिवबाबा, सयाजी, सगळे उमेदवार, तुम्ही सगळे नगरसेवक होणार. हे गाव आपलं आहे, या गावची माती आपली आहे आणि गावातली माणसं सुद्धा आपली आहे. आणि या माणसांसाठी सकळ वर्षे असतील, बाबासाहेब माने पाटील असतील, त्यानंतर मोठे दादा असतील, बाळदादा असतील, रणजितदादांनी कारभार बघितला, मी बघितला, संग्रामने बघितला. ही आपली माणसं आहेत गावची आणि ह्यांच्यासाठी कुणी किती काही बोलत असेल, तुमच्यासाठी कोणतीही टीका सहन करण्याची तयारी आमची आहे. या गावासाठी आम्ही काही सहन करू, परंतु गावावर आलं तर अजिबात सोडणार नाही. याद राखा तुम्हाला. आमच्या गावाची एकात्मता तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला, आम्ही उतरण्याच्या आधी या गावातली जनता तुम्हाला दाखवून दिली अकलूज काय आहे, अकलूजचं पॅटर्न काय आहे, अकलूजची चमक काय आहे, अकलूजची धमक काय आहे. जनता आज नाही 4 पिढ्या समोरून ठेवलेली आहे.
आम्ही बंद दरवाजा कसंही बांधलो चव्हाट्यावर आणणार नाही, परंतु बाहेर येताना आम्ही सगळी एक म्हणून होतो आणि गावच्या इमारतीसाठी कोणत्याही थराला जायची तयारी आहे, मग काय वाटेल ती भोगायची तयारी. अधिक बोलत नाही, शेवटच्या दिवशी काय बोलायचं आहे सगळं. तर मला एक गोष्टीची गंमत वाटते, किशोर काका आमदार साहेब 15 दिवस झालं यांचं डबल इंजिन ट्रिपल इंजिनचं सरकार वर